श्रीमती इंदिरा गांधी, जयललिता, मायावती आणि ममता बॅनर्जी ही केवळ नावं नाहीत, तर भारतीय राजकारणातली अशी वादळं आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इतिहास बदलला. भारतासारख्या पुरुषप्रधान देशात जिथे राजकारण हा केवळ पुरुषांचाच प्रांत मानला जातो, तिथे या महिलांनी केवळ प्रवेशच केला नाही, तर आपल्या हिमतीच्या आणि प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर एक हाती सत्ता गाजवली. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांसारख्या महान स्त्रियांचा वारसा आहे, ज्यांनी समाजाला दिशा दिली, राज्यकारभाराचे धडे गिरवले. पण तरीही आधुनिक महाराष्ट्राच्या म्हणजेच 1960 नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्य कार्यकारी पदावर म्हणजेच राज्याच्या एखाद्या सर्वोच्च सत्तेच्या स्थानी कोण्या महिलेने अधिकार गाजवल्याचे चित्र आजवर दिसले नाही. मात्र 31 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यावर शोककळा पसरली होती. एकीकडे नेतृत्वाची पोकळी आणि दुसरीकडे राज्याचे अस्थिर झालेले राजकारण. अशा अत्यंत नाजूक आणि संवेदनशील वळणावर श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजितदादांनी आपले संपूर्ण आयुष्य ज्या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी खर्ची घातले, त्यांच्याच पत्नीने आता राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. पण हे घडत असतानाच सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर आणि राजकीय कट्ट्यांवर एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे सुनेत्रा पवार या जबाबदारी पेलू शकतील का? एक महिला म्हणून त्या महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीच्या राज्याचा गाडा हाकू शकतील का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अजितदादांचा तो आक्रमक, गतिमान आणि प्रशासनावर पकड असलेला राजकीय वारसा त्या तितक्यात सक्षमपणे पुढे नेऊ शकतील का? जनतेच्या मनात उपस्थित होणारे हे प्रश्न नैसर्गिक आहेत. जेव्हा जेव्हा एखादी महिला सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहोचते, तेव्हा तेव्हा समाज तिच्या क्षमतेवर असेच प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. पण मित्रांनो, इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा अशा शंका उपस्थित केल्या गेल्या, तेव्हा तेव्हा त्या महिला नेत्यांनी आपल्या कृतीतून जगाला थक्क करून सोडलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुनेत्रा पवार यांच्यासमोरील आव्हाने आणि भारताच्या इतिहासातील त्या 4 आयर्न लेडीज इंदिरा गांधी, जयललिता, मायावती आणि ममता बॅनर्जी यांचा प्रवास पाहणार आहोत, ज्या अशात शंकांना पुरून उरल्या होत्या. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सर्वात आधी आपण नजर टाकूया सध्याच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीवर. अजितदादा पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर ती एक कार्यपद्धती होती. पहाटे लवकर उठून काम सुरू करणे, अधिकाऱ्यांवर वचक ठेवणं आणि फायलींचा निपटारा करणं ही त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढणे कोणत्याही मुरलेल्या नेत्यासाठी सुद्धा सोपे नाही. महायुतीमधील मित्रपक्षांचे राजकारण आणि विरोधकांचे आक्रमण अशा दुहेरी कात्रीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज त्यांच्यावर संशय घेणारे लोक हेच म्हणत आहेत की त्यांचा अनुभव कमी आहे, त्या राजकारणात तितक्याशा सक्रिय नव्हत्या किंवा त्या केवळ अजितदादांच्या पत्नी म्हणून या पदावर आल्या आहेत. पण लोक हेच विसरतात की संकट काळातच नेतृत्वाचा कस लागतो. सुनेत्रा पवार यांचा परिचय करून घ्यायचा झाला तर त्या मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील एका अत्यंत प्रबळ राजकीय घराण्यातून येतात. त्यांचे माहेर हे पाटील घराणे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात पद्मसिंह पाटील हे नाव कोणालाही नवीन नाही. पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा वहिनींचे सख्खे भाऊ, त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना माहेरूनच मिळाले. त्यानंतर त्यांचा विवाह बारामतीच्या पवार घराण्यात अजितदादांशी झाला. पवार घराणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू. खुद्द शरद पवार हे त्यांचे चुलत सासरे. 1990च्या दशकापासून अजितदादा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले, मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. या सर्व काळात सुनेत्रा वहिनी मात्र पडद्याआड राहिल्या. त्यांनी कधीही थेट राजकारणात हस्तक्षेप केला नाही. पण याचा अर्थ असा त्या निष्क्रिय होत्या असा होत नाही. अजितदादा मुंबईत आणि राज्यभर राजकारणात व्यस्त असताना बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनींनी प्रचंड मोठे काम उभे केले. त्या राजकारणात नव्हत्या, पण समाजकारणात त्यांचं पाऊल घट्ट रोवलेलं होतं. मात्र त्यांच्या आयुष्यात मोठा राजकीय टर्निंग पॉईंट आला, तो म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती आणि बारामतीच्या होम ग्राउंडवर पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली. त्यांच्या विरोधात होत्या त्यांच्याच नणंद सुप्रिया सुळे. ती निवडणूक सुनेत्रा पवार हरल्या, पण त्या निवडणुकीने त्यांना राजकारणाचे धडे दिले. पराभवानंतर त्या खचल्या नाहीत. त्यानंतर त्या राज्यसभेवर गेल्या. आज जेव्हा ते उपमुख्यमंत्री झाले आहेत, तेव्हा त्यांच्याकडे 2024च्या निवडणुकीचा अनुभव आणि राज्यसभेची खासदारकी अशी शिदोरी आहे. तरीही आज त्यांच्यावर नावालाच नेते अशी टीका होत आहे.
पण अशी टीका होणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या नाहीत. या बाबतीत आपल्याला भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं लागेल. जेव्हा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचे निधन झाले आणि इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, तेव्हा काँग्रेसमधील जुन्या जाणत्या नेत्यांना असं वाटलं की इंदिरा गांधी या केवळ नेहरूंच्या कन्या आहेत, त्यांना राजकारणातले काही कळत नाही. राम मनोहर लोहियांसारख्या नेत्यांनी तर त्यांना गुंगी गुडिया असं संबोधलं होतं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना असं वाटलं की इंदिराजी फक्त चेहरापुरत्या पंतप्रधान राहतील आणि मागून सर्व सत्ता आपण चालवू. पण इंदिरा गांधींनी हे सर्व अंदाज फोल ठरवले. त्यांनी सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. 1971चे पाकिस्तान युद्ध असो किंवा बँकांचे राष्ट्रीयकरण, त्यांनी असे धाडसी निर्णय घेतले ज्याची कल्पनाही कुणी केली नव्हती. ज्या महिलेला गुंगी गुडिया म्हटले गेले, त्याच महिलेने पुढे जाऊन भारताच्या आयर्न लेडी म्हणून ओळख निर्माण केली. दुसरं मोठं उदाहरण म्हणजे तमिळनाडूच्या अंबा अर्थात जयललिता. जयललिता या MG रामचंद्रन यांच्या शिष्या होत्या. जेव्हा MGR यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी जयललिता यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्यांना MGR यांच्या पार्थिवाच्या गाडीवरून खाली ढकलण्यात आले. तमिळनाडूच्या विधानसभेत त्यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यांचा झालेला अपमान हे कोणत्याही सामान्य स्त्रीला तोडून टाकण्यासाठी पुरेसं होतं. लोक म्हणाले, एका अभिनेत्रीला राजकारण काय जमणार, ही काय पक्ष चालवणार. पण या अपमानाचा बदला त्यांनी क्रांतीने घेतला. त्यांनी जनतेत मिसळणं सुरू केलं. अण्णा द्रमुक हा पक्ष त्यांनी एक हाती ताब्यात घेतला आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनवून दाखवलं. जयललिता यांचे प्रशासनिक ते कडक होते की मोठमोठे पोलीस अधिकारी आणि सनदी अधिकारी त्यांच्यासमोर उभे राहायलाही घाबरत असत. एक महिला जिला राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न झाला, तिने राज्यावर अशी पकड निर्माण केली की त्यांच्या शब्दाबाहेर पानही हलत नव्हतं. तिसरं उदाहरण उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचं. उत्तर प्रदेशसारखे राज्य जिथे जातीपातीचे राजकारण टोकाला गेलेले असते आणि जिथे पुरुषसत्ताक पद्धती अत्यंत प्रबळ आहे, तिथे एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महिलेने सत्तेचे शिखर गाठणं ही सामान्य गोष्ट नाही. कांशीराम यांच्या त्या शिष्या मायावतींनी आपले सोशल इंजिनिअरिंगचे गणित असे मांडले की उत्तर प्रदेशात त्या 4 वेळा मुख्यमंत्री झाल्या. त्यांच्या काळात गुन्हेगारांवर असा वचक बसला होता की लोक म्हणायचे, मायावतींचे सरकार आहे, कायदा तोडला तर खैर नाही. त्यांनी प्रशासनात शिस्त आणली. लोक त्यांच्यावर टीका करायचे, पण कोणीही त्यांच्या प्रशासकीय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकले नाही. त्यांनी हे दाखवून दिलं की महिला केवळ मवाळ नसतात, तर त्या कठोर प्रशासकही असू शकतात. आणि चौथं उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. ममता बॅनर्जी यांची लढाई तर थेट 34 वर्षांच्या डाव्यांच्या सत्तेशी होती. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांचा गड अभेद्य मानला जायचा. काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. सुरुवातीला लोक त्यांच्यावर हसले, त्यांना रस्त्यावरची नेता म्हणून हिणवलं गेलं. पण त्यांनी संघर्ष केला, मार खाल्ला, पण माघार घेतली नाही. त्यामुळे त्या बंगालच्या जनतेच्या मनात बसल्या. 2021च्या निवडणुकीत तर त्यांनी पायाला दुखापत झालेली असताना व्हीलचेअरवर बसून प्रचार केला आणि भाजपसारख्या बलाढ्य शक्तीला रोखून धरलं. खेला होबे म्हणत त्यांनी सलग 3ऱ्यांदा सत्ता मिळवली. ममता बॅनर्जी यांनी हे सिद्ध केलं की तुमच्या मागे गॉडफादर नसला तरीही केवळ जिद्दीच्या जोरावर एक महिला अख्खे राज्य चालवू शकते. आता पुन्हा वळूया महाराष्ट्राकडे आणि सुनेत्रा पवारांकडे. इंदिरा गांधी, जयललिता, मायावती आणि ममता बॅनर्जी या 4ही महिलांचा प्रवास पाहिला तर एक गोष्ट समान दिसते. सुरुवातीला त्यांच्या क्षमतेवर सर्वांनीच शंका घेतली होती. त्यांना कमी लेखलं होतं. त्यांना सत्तेसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागला. आज सुनेत्रा पवार त्याच टप्प्यावर उभ्या आहेत. अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर मिळालेली ही सत्ता आता काटेरी मुकुट आहे. त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकसंघ ठेवण्याचे. पक्षात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांसारखे मुरलेले नेते आहेत ज्यांनी अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. या दिग्गजांना सोबत घेऊन चालणे, त्यांच्या अनुभवाचा सन्मान राखणे आणि तरीही स्वतःच्या निर्णय क्षमता सिद्ध करणे हे सुनेत्रा वहिनींसाठी कसरत असणार आहे. त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी मानला जातो, पण राजकारणात शांत स्वभावाच्या माणसाने घेतलेले निर्णय अनेकदा जास्त परिणामकारक ठरतात. त्यांना केवळ अजितदादांच्या पत्नी या ओळखीपुरते मर्यादित राहून चालणार नाही, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि प्रशासक म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण करावी लागेल. 31 जानेवारी 2026चा शपथविधी हा केवळ एका पदाचा नव्हता, तर ती एका परीक्षेची सुरुवात होती. महाराष्ट्राला स्त्री नेतृत्वाचा इतिहास नाही असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतिहास घडवण्यासाठीच असतो. जर सुनेत्रा पवार यांनी संधीचं सोनं केलं,
प्रशासनावर पकड मिळवली आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय दिला तर उद्याचा महाराष्ट्र त्यांना केवळ अजितदादा पवारांचा वारसा चालवणारी म्हणून नाही तर स्वतःच्या हिमतीवर राज्य करणारी कर्तबगार महिला म्हणून ओळखेल। त्यामुळे आज उपस्थित होणारे प्रश्न आणि शंका यांचे उत्तर काळच देईल। पण भूतकाळातील या 4 महिला नेत्यांची उदाहरण पाहता आपण इतके नक्कीच म्हणू शकतो की एका स्त्रीला कधीही कमी लेखण्याची चूक करू नये। जेव्हा जेव्हा स्त्रीवर जबाबदारी पडते तेव्हा ती रणरागिणी होऊन परिस्थितीला सामोरी जाते। सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळालेले हे पहिलं महिला नेतृत्व राज्याला कोणत्या दिशेने घेऊन जातं हे पाहणं रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, सुनेत्रा पवार महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणे चालवू शकतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।